नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या प्रशिक्षण मालिकामध्ये एपिसोड 23 मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. यापूर्वी 22 एपिसोड आपण प्रसारित केले, लोकांना आवडले ते. पण माझी अशी विनंती आहे की प्रत्येक एपिसोड तुम्ही फॉरवर्ड करा, लोकांना जास्तीत जास्त माहिती त्याच्यामध्ये मिळू शकेल. आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमचे सजेशन असतील तर कृपया मला कळवा. इसाप ऑर्गॅनिक शेती पद्धतीमध्ये आपण पिकाला कोणते रासायनिक खत, विषारी कीटकनाशक, तणनाशक वापरू नका असा सल्ला देतो. पण ते नव्यानं शेतकऱ्यांना पटतच नाही. हे साहजिक आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण फक्त 4.43 दशलक्ष शेतकऱ्यांनाच हे पटलेलं आहे की त्याच्यामध्ये कोणते रासायनिक खत न वापरता, विषारी कीटकनाशक न वापरता, तणनाशक न वापरता अनेक असे उपाय असतात की जेणेकरून या सगळ्या प्रश्नावर त्यांना मात करता येते. रासायनिक खताची गरज बाहेरून देण्याची नाही आहे, हा मुख्य तत्व आहे. बाहेरून न देता निसर्ग सक्षम आहे, हेच इसाप पद्धतीने आपण सिद्ध केलेलं आहे आणि बरेच त्याचे उदाहरणं पण आहेत. मित्रांनो, या एपिसोडमध्ये आपण असं बघतो की रासायनिक शेतीमध्ये कीटकनाशक असेल तर ते बुरशीला मारत नाही. कोणतेही बाजारातलं औषध घ्या, 22 असेल तर जॅसिड मारणार नाही, बोंडअळी मारणार नाही, फक्त रोगावर नियंत्रण करेल. तर कीटकनाशक आणि रोगनाशक हे जे आहेत हे वेगवेगळे आहेत, परंतु सेंद्रिय शेतीमध्ये असे काही निविष्ठ आहेत की जी निविष्ठ आपल्याला पीक वाढीसाठी सुद्धा, म्हणजे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सुद्धा करू शकते, किडीवर नियंत्रण करू शकते, रोगावर नियंत्रण करू शकते, व्हायरस विषाणूजन्य रोगावर सुद्धा कंट्रोल करू शकते. त्याच्यामध्ये पुन्हा किडींना दूर ठेवण्याची ताकद सुद्धा आहे. आणि काही इम्युनिटी म्हणतो आपण त्याला, जी प्रतिक्षमता आहे पिकामध्ये, की जी प्रतिक्षमता निर्माण झाली की कीड आणि रोग आपोआपच दूर राहतात. तर अशा काही निविष्ठाबद्दल, एक अत्यंत महत्वाच्या निविष्ठाबद्दल मी आज माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपया सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि त्याच्याप्रमाणे ही एपिसोड पूर्ण बघितल्यावर त्यामध्ये जशी ती क्रिया आहे, ज्याला आपण पंचगव्य म्हणतो, जी केरळमध्ये घरोघरी शेतकरी, प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे ही निविष्ठ आहे. ही एकदा तयार केली आपण आणि साधारण कॅन भरून ठेवले, 1-1 लिटरचे, 10 लिटरचे, 50 लिटरचे, तर अत्यंत बहुउपयोगी अशी ही निविष्ठ आहे. तर याची एक माहिती आपण या ठिकाणी आज देणार आहोत की या पिकामध्ये जर आपल्याला रोग, कीड प्रतिकारशक्ती निर्माण करायची आहे, पीक जोमानं वाढवायचे, पीक वर्धक शक्ती आहे याच्यामध्ये, किडीला आणि आळीला दूर ठेवण्याची ताकद आहे, विषाणू रोगाला सुद्धा विरोध करते ते. आणि विशेष म्हणजे जेव्हा फूल आणि फळं लागतात, कळ्या लागतात, त्यावेळेस फुलगळ होऊ देत नाही. आणि जो तयार होणारा माल आहे, शेतीमाल, त्याची अत्यंत उत्कृष्ट त्याची प्रत, त्याचा आकार, त्यातले न्यूट्रिएंट्स किंवा पोषक मूलद्रव्य किंवा ते अतिशय मालाची प्रत सुधारक सुद्धा असं हे बहुउपयोगी पंचगव्य आहे, ते आपल्याला घरी तयार करता येते. आता कसं करायचं तयार हे, तर यासाठी काही निविष्ठ आहेत. ते थोडक्यात मी असं आपल्याला सांगतो की त्या निविष्ठामध्ये गाईचं शेण 5 किलो घ्यायचे, गोमूत्र 3 लिटर घ्यायचे, दूध 3 लिटर घ्यायचे, दही 2 लिटर, गाईचं तूप किंवा महाग जर वाटत असेल तुम्हाला तर एरंडी तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता, अर्धा किलो, उसाचा रस 3 लिटर पाहिजे. समजा सीझन नसेल तर गुळाचं पाणी आपण करू शकतो, आपण अर्धा किलो गुळ घेऊन. आणि जे कच्चे नारळ म्हणतो आपण, हिरवे नारळ, शहाळे म्हणतो आपण, ते शहाळे आपल्याला, त्याचं 3 लिटर शहाळ्याचं दूध पाहिजे. आणि ताडी 2 किलो पाहिजे, 2 लिटर. आणि केळी जी आहे, काळीभोर केळी, पक्व झालेली केळी, असे 12, म्हणजे 1 डझन केळी पाहिजे. हे एवढं साहित्य पाहिजे आपल्याला. सुरुवातीला शेण आणि तूप हे 2च इन्ग्रेडियंट अतिशय 2 तास तुम्हाला तिंबून घ्यावं लागतात. पहिल्यांदा सुरुवात त्याची करायची, कृती करायची म्हणल्यावर अतिशय एकजीव करावं लागते. कणिक तिंबल्यासारखं 1-2 तास तिंबून एकजीव करावं लागतं आणि नंतर हे बाकीचे घटक जे त्यात टाकावं लागतात. जर तुम्ही एकत्र सगळं मिसळलं तर तुपाचा तवंग वर येईल मित्रांनो. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता हे पंचगव्य कोणत्यासाठी काम देते आपल्याला? बीजसंस्कार करायचे असतील, बीजसंस्कार आपण 3 गोष्टीसाठी करतो. एक तर उगवण शक्ती चांगली व्हावी, पुन्हा लहानपणी रोपावर कीड रोगाचा प्रादुर्भाव पडू नये, आणि तिसरं म्हणजे पाण्याचा ताण जर पडला तर रोप
कोमेजून जातं. या 3 गोष्टीसाठी बीजसंस्कार करण्यासाठी आपल्याला 450 मिली 15 लिटर पाण्यामध्ये म्हणजे 3%, एक लक्षात घ्या, हे पंचगव्य नेहमी कोणत्याही पद्धतीने वापरायचं असेल तर 3% वापरायचं आपल्याला. तर बीजसंस्कारासाठी सुद्धा हे आपल्याला काम देते ते. आता सोयाबीनचं बियाणं महाग असते, तर सोयाबीन झाल्यावर आपल्याला घरच्या घरी बियाणं जर साठवून ठेवायचं असेल पुढच्या सीझनसाठी, पुढच्या खरीपसाठी, तर हे सोयाबीन बियाणं याला सुद्धा आपण बीजसंस्कार किंवा बीज प्रक्रिया करून जर सावलीत वाळवून ठेवलं तर त्याची उगवण शक्ती कमी होत नाही. हे एक मोठा फायदा, बीजसंस्काराचा फायदा आहे. कोणतेही राहावं, मग ते केळी असो, ऊस असो, कंद असो, हळदीचा असो, बियाणं असो, फळझाडाचे रोपं असो, हे सगळे आपल्याला या संस्कार केले आपण तर या गोष्टीचा आपल्याला पंचगव्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो. दुसरी पद्धत आहे वापरायची फवारणी. फवारणी सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला काळामध्ये पीक लहान असताना आणि फूल लागल्यावर याची फवारणी करता येते, जेणेकरून मालाची प्रत चांगली होती, फुलगळ होत नाही, फळाचा आकार वगैरे आकार, त्याची क्वालिटी, त्याची प्रत, त्याचा रंग अत्यंत अट्रॅक्टिव्ह होते त्याला आपल्याला. तर फवारणीसाठी करता येतं आपल्याला. त्यासाठी आपण 3% प्रमाण मी म्हटलेलंच आहे, 450 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. बियाणं साठवणूक मी म्हणलेलं आहे, आपल्याला कोणतेही बियाणं असो, बेणं असो, ते साठवणूक असो ते प्रक्रिया करून घेता येते. आता बऱ्याच जणांकडे जनावर आहेत, दुधाळ जनावर आहेत, तर पशुखाद्यामध्ये 100 मिली जर तुम्ही या पशुखाद्यामध्ये मिसळलं प्रत्येक जनावराला तर त्या त्याच्यामध्ये फॅट वाढते, दूध वाढते, तर डेअरीसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. बऱ्याच जणांकडे कृषी विभागानं गांडूळ शेड दिलेले आहेत, गांडुळाचे बेड आहेत. तर गांडूळच्या बेडवर सुद्धा याच प्रमाणामध्ये आपण जर शिंपडलं हे पंचगव्य तर गांडुळाचा आकार वाढतो, गांडुळाची संख्या वाढते, प्रजनन क्षमता वाढते. पोल्ट्रीमध्ये कोंबड्या आहेत, पोल्ट्रीमध्ये आपल्याला वॉटरर्स आहेत, त्याच्यामध्ये पाण्याचे जे कॅन ठेवलेले आहेत थोडे, त्याच्यामध्ये 5 मिली प्रति कोंबडी हे जर आपण जे टाकलं पंचगव्य तर त्याचा अंड्याचा आकार, त्याची क्वालिटी आणि संख्या सुद्धा वाढू शकते. तर हे बहुउपयोगी पंचगव्य तुम्ही जरूर तयार करा आणि त्याचा उपयोग आपल्याला भरपूर आहे. याच्यामध्ये आपल्याला मी आधीच म्हटल्याप्रमाणे अत्यंत मूलद्रव्य, अतिशय घटक चांगले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो. त्याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, क्लोराईड आहेत, बोरॉन आहे, मॅंगनीज आहे, सूक्ष्म मूलद्रव्य आहे सगळे, आणि Fe म्हणजे ज्याला आपण लोह म्हणतो ते सुद्धा आहे, झिंक आहे. याच्याशिवाय रोगकारक, रोगनाशक जे आहेत, जे आपल्याला पीक वर्धक सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये म्हणतो आपण की सुडोमोनस फ्लोरोसन्स, हे सुद्धा आपल्याला 10:6 अशा प्रमाणामध्ये 6 कोटी सुडोमोनस आहेत आपल्याकडे. इम्युनिटी तयार करण्यात, त्याला इम्युनिटी बुस्टर म्हणतो, प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात. फॉस्फेट, PSB आहे, ॲझोस्पिरिलियम आहे, ॲझेटोबॅक्टर आहे, हे सगळे घटक याच्यामध्ये असल्यामुळे हे अत्यंत उपयुक्त असं निविष्ट आहे, ते आपण जरूर तयार करावं आणि आपल्या शेतामध्ये आपण वापरावं, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वापरता येते. दुसरं एक मला सांगायचं या ठिकाणी आपल्याला की आम्ही या हिसाब शेती पद्धतीवर नुकतंच एक आता 23, 24, 25 ऑगस्टला ऑफलाईन ट्रेनिंग ठेवलेलं आहे मित्रांनो. 23, 24, 25 ऑगस्ट हे ऑफलाईन ट्रेनिंगसाठी मध्ये आम्ही सेंद्रिय शेतीची हिसाबची माहिती देणार आहोत पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रमाणीकरण कसं करायचं ते सांगणार आहोत आणि प्रमाणित केलेला माल विकावा कुठं, कसं विकावा, काय नाही, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे सगळे आम्ही 23, 24, 25ला देणार आहोत. तर यासाठी तुम्हाला एक नंबर देतो, तो कृपया लिहून घ्या. म्हणजे या प्रशिक्षणाला ज्यांना यायची इच्छा आहे, ज्याच्यामध्ये NGO आहेत, प्रोड्युसर कंपनी आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी जरूर या नंबरवर संपर्क साधावा. साक्षी मॅडम आहेत, साक्षी मॅडम, त्यांचा नंबर आहे 9075392032. पुन्हा एकदा सांगतो 9075392032. याच्याशिवाय आता या महिन्याच्या अखेर म्हणजे 28, 29, 30 ऑगस्टला आपण एक ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलेलं आहे मित्रांनो. ऑनलाईन 3 दिवस ऑनलाईन, संध्याकाळी 5:30 ते 8:30 यामध्ये आपण जॉईन होऊ शकता आणि रोज संध्याकाळी म्हणजे दिवसभर शेताची कामं करून आपण घरी आलो हे ऑनलाईन प्रशिक्षण तुम्ही जॉईन करू शकता मोबाईलवर. त्यासाठी तुम्ही कृपया संपर्क आणखी लिहून घ्या की जे इच्छुक आहेत त्यांनी या संपर्काला कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यावी डिटेल असलेली. 988141
979092 किंवा 9579896580. तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. आता या एपिसोडमध्ये बाजारातून आपल्याला कमीत कमी जवळजवळ 90% निविष्ठा घरीच तयार करता येतील अशा दृष्टीने मी एपिसोड याच्या पुढे सांगणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाची निविष्ठा पुढे सांगणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये की सेंद्रिय युरिया घरी कसा तयार करायचा. सेंद्रिय युरिया आपल्या घरी तयार करता येते. ट्रायकोडर्मा विरिडी जे 9,000 रुपयाचं आपण ट्रायकोडर्मा बाहेरून घेतो ते 500 रुपयातच आपण घरच्या घरी ट्रायकोडर्मा विरिडी कसं तयार करायचं हे अत्यंत उपयुक्त अशा निविष्ठा शेतकऱ्यांनी घरीच जर तयार केल्या तर बाजारातून निविष्ठा आणण्याचा खर्च वाचतो आपल्याला. अशा वरचेवर उपयुक्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. धन्यवाद. कृपया सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.